आतापर्यंत आपण इतिहासातील पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओजमध्ये केलेला आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या इतिहासातील 3ऱ्या प्रकरणाच्या अध्ययनाला सुरुवात करीत आहोत. हे जे 3रे प्रकरण आहे, या 3ऱ्या प्रकरणाचे नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. आधीच्या प्रकरणामध्ये आपण युरोपीय वसाहतवाद आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडात कसा पसरला याचा अभ्यास केला. या प्रकरणात युरोपीय वसाहतवादाचे भारतावरील व्याप्ती आणि त्याचे परिणाम आपण अभ्यासणार आहोत. सोबत दिलेल्या मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येत असेल की भारतात ज्या ज्या राष्ट्रांनी वसाहतवाद पेरला त्यापैकी पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच या सर्व राष्ट्रांचा भारतातील वसाहती, त्या वसाहतीतून त्यांना मिळालेला आर्थिक फायदा, त्या वसाहतींवरील त्यांचे प्रशासन आणि एकूणच त्यांचा भारतातील प्रशासन वसाहतवाद या सर्वांचा विस्तृत अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. सुरुवातीला पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती आणि त्यांच्या वसाहतवादाबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. भारतावर इंग्रजांनी जरी 150 वर्ष राज्य केलेलं असलं तरी सुरुवातीला सर्वात आधी भारतात येणारे युरोपीय म्हणजे पोर्तुगीज होते. भारतात सर्वात आधी येणारे पण पोर्तुगीज होते आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे सुद्धा पोर्तुगीज होते. म्हणजे इंग्रजांपेक्षा पोर्तुगीजांनी भारतातील एकूणच सर्व वसाहतींमधून जास्तीत जास्त आर्थिक नफा पदरात पाडून घेण्यासाठी जास्त काळ भारतात वसाहती स्थापन करून ठेवल्या होत्या. चला तर मग सुरुवात करूयात पोर्तुगीजांच्या या भारतातील वसाहतीविषयी जाणून घेण्यासाठी. सर्वात आधी पोर्तुगीज भारतात आले कसे? तर ज्या प्रकारे आपण जाणतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे की युरोपीय खलाशी मोठे धाडसाने आपापल्या खंडातून बाहेर पडून नवनवीन भूप्रदेश शोधत होते. त्यावेळेस इसवी सन 1498 मध्ये भारतात सर्वात आधी वास्को द गामा नावाचा एक प्रवासी की जो पोर्तुगीज होता तो भारतात येऊन पोचला भारताच्या कालिकत म्हणजे कोझिकोडे या बंदरात. आपण याची चर्चा केलेली आहेच. वास्को द गामा 1498 मध्ये कोणत्या बंदरात आला? कालिकत बंदरात येऊन पोचला. आणि सर्वात आधी भारतात येणारा पहिला युरोपीय, पहिला पोर्तुगीज हा तोच होता, वास्को द गामा. वास्को द गामा भारतात आल्यानंतर भारतातील भूमीचा, भारतातील विस्तृत विपुल साधन संपत्तीचा त्याला मोठ्या प्रमाणावर आकर्षण निर्माण झालं आणि भारताविषयी त्याने आपल्या मायदेशात जाऊन माहिती सांगितली. त्यानंतर अनेक व्यापारी व्यापार करण्याच्या उद्देशाने हळूहळू भारतात येऊ लागले. भारतात येत असताना पोर्तुगीजांनी सर्वप्रथम आपल्या आरमाराचा जास्तीत जास्त फायदा उठवला. आरमार म्हणजे काय? तर समुद्रातील नाविक बळ, समुद्रातील नाविक सामर्थ्य की जहाजांच्या मदतीने समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी जे एक सैन्य वापरलं जातं, जे एक सामर्थ्य वापरलं जातं ते म्हणजेच आरमार. तर पोर्तुगीजांनी सुरुवातीला अरब आरमाराचा पराभव केला. भारतात त्यावेळेस अरबांचं राज्य होतं. ज्यावेळेस वास्को द गामा आला त्यावेळेस अरबी साम्राज्य भारतावर होतं. त्याच्या साम्राज्याचा पराभव या पोर्तुगीजांनी हळूहळू केला आणि भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. त्यापैकी दक्षिण हिंदुस्थानामधील म्हणजे आजच्या केरळ, तामिळनाडू वगैरे या दक्षिण भागातील, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील तंट्यांचा, आपापसातील भांडणांचा, आपापसातील दुहीचा फायदा या युरोपीय राष्ट्रांनी उचलला. पोर्तुगीजांनी हा फायदा उचलला आणि यांच्यातल्या एकतेचा अभाव पाहून त्यांनी हळूहळू आपले पाय तेथे पसरायला सुरुवात केली. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीज लोकांनी सुरुवातीच्या पहिल्या वसाहती कोणत्या किनाऱ्यावर स्थापन केल्या? भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे मुंबई, केरळ या किनारपट्टीवर. हळूहळू पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारले होते. त्याच प्रकारे पोर्तुगीजांनी सुद्धा
आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी स्वतःचे किल्ले स्थापन करायला सुरुवात केली. किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून, दुसऱ्यांच्या हल्ल्यांपासून ते आपल्या वसाहतींचं संरक्षण करायचे आणि समुद्र मार्गे या किल्ल्यांना ते रसद पुरवायचे. रसद म्हणजे किल्ल्यांसाठी आवश्यक असणारी सामुग्री, अन्नधान्य, दारुगोळा, या सर्व गोष्टी ते समुद्र मार्गे किल्ल्यांना पुरवायचे आणि या किल्ल्यांच्या आधारे बाह्य शक्तींपासून आपलं रक्षण करायचे. ही पोर्तुगीजांची युद्ध नीती होती. पोर्तुगीजांचं भारतात आल्यानंतरचं त्यांचं आरमार ही त्यांची प्रमुख शक्ती बनली. नाविक सामर्थ्य त्यांचं मोठ्या प्रमाणावर होतं. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक उद्ध्वस्त करण्यात त्यांचा खासा होता. या आरमारांचा, या नाविक सामर्थ्याचा सामना करणे भारताच्या स्थानिक सत्तांना काही शक्य झालं नाही आणि म्हणून पोर्तुगीज लोकांनी भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात आपला दबदबा निर्माण केला. पुढे हिंदी महासागरावर, हिंदी महासागर भारताच्या दक्षिणेच्या बाजूला आहे, या हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापन केले आणि भारतातील राजांना या हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर आता याच्या पुढे पोर्तुगीज लोकांचे परवाने घेणे आवश्यक झाले. बघा मित्रांनो, जो महासागर भारताच्या भूमीला लागून आहे त्या महासागरात आतापर्यंत भारतीय सत्तांचं सामर्थ्य होतं, त्यांची सत्ता होती. त्या समुद्रामध्ये जहाजे पाठवण्यासाठी आता भारतातील स्थानिक सत्ताधीशांना कोणाची परवानगी घ्यावी लागत होती? पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागत होती. कारण या हिंदी महासागरात त्यांनी स्वतःची अशी सत्ता निर्माण केली, स्वतःचा दबदबा निर्माण केला. हे परवाने म्हणजे लायसन्स त्यांना घ्यावं लागत होतं. परवान्यांसाठी एक विशिष्ट शब्द आला आहे, कारताज. कारताज या शब्दाचा अर्थ म्हणजे परवाने, परवानगी पत्र. या कारताज विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण आता एवढा मुद्दा लक्षात असू द्या की हिंदी महासागरामध्ये या भारतीय सत्ताधीशांना, भारतीय राजांना जरी आपले जहाजे पाठवायचे असतील तरी या पोर्तुगीज लोकांकडून आता त्यांना परवाने घ्यावे लागत होते. जर असे परवाने घेतले नाहीत आणि या जहाजांनी प्रवासाला सुरुवात केली तर पोर्तुगीज लोक ते जहाज जप्त करत आणि काही वेळेस तर ते जहाज समुद्रात सुद्धा बुडवून टाकत असत. म्हणजे पोर्तुगीज लोकांची जहाजावरची सामर्थ्य, समुद्रावरची सत्ता हळूहळू वाढत होती. पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढं प्रचंड होतं की आदिलशाही, कुतुबशाही, मुघल या सत्तांना सुद्धा हळूहळू हे कारताज घेणे म्हणजे परवाने घेणे गरजेचे झाले होते. हे कारताज घेतल्याशिवाय आता समुद्रामध्ये त्यांना जाता येत नव्हते आणि म्हणून हा जो दबदबा पोर्तुगीजांनी निर्माण केला, या दबदब्याला हेच कारण, आरमार हेच कारण प्रमुख आहे असं म्हणायला हरकत नाही. या आरमाराला, पोर्तुगीजांच्या आरमाराला तोंड देऊ शकेल एवढं सक्षम आरमार जर त्या काळात फक्त कोणाचं असेल तर ते होतं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी काळाचा अभ्यास करून आपल्या दूरदृष्टीने महाराष्ट्राचं आरमार प्रचंड असं सामर्थ्यशाली बनवून ठेवलं होतं आणि म्हणून पोर्तुगीजांच्या आरमाराचा सामना करू शकेल एवढं आरमार जर कोणाचं असेल त्या काळात तर ते होतं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं. हळूहळू इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, पश्चिम किनारपट्टी म्हणजे गुजरात, मुंबईकडची किनारपट्टी, या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात पासून जर आपण विचार करायला सुरुवात केली तर दीव, दमण, चौल, गोवा, गोव्यातील साष्टी, बारदेश, होनावर, गंगोळी, बसरूर, खाली येताना मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर आणि केरळमधील कोची, कोल्लम या अनेक ठिकाणी पोर्तुगीजांनी आपापल्या वसाहती स्थापन केल्या, आपापल्या वसाहती उभारल्या. म्हणजे पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अगदी उत्तरेपासून तर दक्षिणेच्या कोल्लम पर्यंत आपल्या अनेक वसाहती स्थापन केल्या.
पश्चिम किनारपट्टीवर आपल्या वसाहती स्थापन केल्यावर पोर्तुगीज थांबले नाही, तर त्यांनी पूर्व किनारपट्टीवर सुद्धा आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. पूर्व किनारपट्टीवर त्यांनी नागपट्टिनम, मैलापूर आणि बंगालमध्ये हुगळी हे जे प्रसिद्ध बंदर आहे, या हुबळी येथे सुद्धा पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपली वसाहत स्थापन केली. पूर्व किनारपट्टीवर सुद्धा त्यांनी आपल्या वसाहती उभारल्या. आपल्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा येथे होती. भारतात आल्यानंतर पोर्तुगीजांनी आपली राजधानी, आपलं महत्वाचं केंद्र म्हणून कोणत्या शहराची, कोणत्या राज्याची निवड केली, तर ते गोवा हे आहे. गोव्यात आज सुद्धा पोर्तुगीज भाषेचा आणि पोर्तुगीजांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्याला दिसतो. एवढं दबदबा या किनारपट्टीच्या प्रदेशात पोर्तुगीजांनी तयार करून ठेवला होता. मित्रांनो, कारताज बद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात ही एक गोष्ट खूप चांगली आहे की माहित आहे का तुम्हाला, या सदराखाली अनेक नवनवीन शब्द आणि नवनवीन संकल्पना आपल्याला या पाठ्यपुस्तकात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नवीन गोष्टी आपल्याला माहिती पडत आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने एक अत्यंत प्रशंसनीय उपक्रम या पाठ्यपुस्तकातून आपल्यासाठी आणलेला आहे. कारताज या शब्दाचा अर्थ दिलेला आहे बघा. कारताजमध्ये एक परवाना होता, एक लायसन्स होतं की त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची नोंद केलेली असेल, तर त्यात जहाजाची नोंद, जहाजाचं नाव, त्यात तांडेलाचं नाव, जहाज हाकणाऱ्याचं नाव, ते जहाज कोठून आले आहे, कोठे जाणार आहे, आणि या त्या जहाजामध्ये स्वतःच्या रक्षणासाठी कोणकोणती शस्त्र त्यामध्ये आहेत, अशा अनेक छोट्या मोठ्या बाबींचा तपशील या लायसन्समध्ये, या परवान्यामध्ये, या कारताजमध्ये दिला जात असतो. असे कारताज घेतल्याशिवाय, असे परवाने घेतल्याशिवाय भारतीय राजांना आता हिंदी महासागरात उतरता येत नव्हते. म्हणून कारताज हा नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळालेला आहे. तो कृपया आपण लक्षात ठेवावा. यानंतर पोर्तुगीजांनी भारतीय वसाहतींमध्ये आपापली सत्ता प्रबळ केल्यानंतर त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली, आपलं प्रशासन राबवायला सुरुवात केली. या ज्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या, त्या वसाहतींवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना एक प्रशासन, काही अधिकाऱ्यांची गरज होती. तसे अधिकारी त्यांनी नेमायला सुरुवात केली. त्याचा आता आपण अभ्यास करूयात. केप ऑफ गुड होप म्हणजेच युरोपकडून भारताकडे येण्याच्या प्रवासात, सागरी प्रवासात आफ्रिकेचं जे सर्वात खालचं टोक आहे, त्या केप ऑफ गुड होप पासून तर पूर्वेस चीनपर्यंत, चीनमधल्या मकाव या शहरापर्यंत पोर्तुगीजांच्या ठिकठिकाणी अनेक वसाहती होत्या. या सर्व वसाहतींना एकत्र करून त्यांचं जे साम्राज्य या भागात बनलेलं होतं, पूर्वेकडे बनलेलं होतं, त्या सर्व साम्राज्यांचा समावेश आणि त्याचं एक नाव भारतीय साम्राज्य म्हणून केलं गेलेलं होतं. त्याला ते एस्तोदा द इंडिया असे सुद्धा म्हणत असत. एस्तोदा द इंडिया मध्ये, एस्तोदा द इंडिया या साम्राज्यामध्ये पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती, चीन मधल्या मकाऊ शहरापर्यंतच्या वसाहतींचा समावेश होता. आणि या सर्व वसाहतींचं या साम्राज्यावर लक्ष ठेवण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी काही अधिकारी पोर्तुगीजांच्या वतीने नेमण्यात आलेले होते. त्यावर पोर्तुगालच्या राजाने जे अधिकारी नेमलेले होते, त्या अधिकाऱ्यांमध्ये विजरई ई कपिताव जराल, नाव जरा कठीण आहे, शेजारच्या स्लाइड मध्ये तुम्हाला ते दिसेल. विजरई ई कपिताव जराल म्हणजेच राजप्रतिनिधी व सेनापती, हे दोन अधिकारी त्यांनी नेमलेले होते. मी मुद्दाम हायलाइट केलेला आहे, त्यामुळे आपल्याला कदाचित लवकर लक्षात येईल. या अधिकाऱ्यांची नेमणूक ही दर 3 वर्षांसाठी केली जात असे. याच्यातील मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी एक राज्य सल्लागार मंडळ सुद्धा पोर्तुगीजांनी तयार केलेलं होतं. या मंडळात गोव्याचा अर्सबिशपू म्हणजेच पोर्तुगीजांनी आणलेला मुख्य धर्मगुरू
शान्सेलर, शान्सेलर म्हणजे न्यायाधीश. हे जे अर्सबिशपू, शान्सेलर हे जे शब्द आहेत हे पोर्तुगाल शब्द आहेत आणि म्हणून कंसात त्यांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. या मंडळात की जे मंडळ या प्रमुख अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असे, या मंडळात अर्सबिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू, शान्सेलर म्हणजे न्यायाधीश आणि वेदोर द फजेंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी, शिवाय गोव्याचा कपिताव म्हणजे गोव्याचा कॅप्टन, अशा अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती. आणि यांच्या बरोबरीने यांच्या सोबतच काही वंश परंपरागत चालत आलेले वजीर उमरावांचा सुद्धा समावेश या मंडळात केलेला असेल. पण या मंडळाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल तर विजरई, विजरई नावाचा अधिकारी या मंडळाच्या नेहमी अध्यक्षस्थानी असे. आणि या मंडळाच्या वतीने एस्तोदा द इंडिया म्हणजेच पोर्तुगीजांचे भारतातील वसाहतींच्या साम्राज्याचा कारभार पाहिला जात असे. पोर्तुगीजांच्या जेवढ्या वसाहती होत्या त्या सर्व वसाहतींच्या साम्राज्याचा कारभार पाहण्याचं कार्य हे मंडळ करत असे. आणि या मंडळाचा प्रमुख अधिकारी होता विजरई. लक्षात असू द्या मित्रांनो, जोड्या लावण्यासाठी किंवा चुकीची जोडी ओळखण्यासाठी आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. पोर्तुगीजांनी भारतात ज्या प्रमुख वसाहती स्थापन केल्या या सर्व किनारपट्टीच्या प्रदेशात होत्या. आणि या किनारपट्टीच्या प्रदेशात वसाहती स्थापन करण्यासाठी मी जे परत परत तुम्हाला सांगत आहे की त्यांना सगळ्यात जास्त फायदा झाला तो त्यांच्या आरमाराचा, त्यांच्या नाविक शक्तीचा, त्यांच्या जहाजांचा. पोर्तुगीजांचं हे जे नाविक सामर्थ्य होतं त्या नाविक सामर्थ्यामुळेच त्यांना भारतात आपले पाय घट्टपणे रोवता आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगालमधून भारतामध्ये दरवर्षी सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. एका वर्षात 5, पुढच्या वर्षी पुन्हा 5, पुढच्या वर्षी पुन्हा 5, अशी सरासरी दरवर्षी 5 जहाजे भारतात येत होती. आणि त्यामुळे त्यांच्या नाविक शक्तीत दरवर्षी थोडी थोडी भर पडत होती. या जहाजांवर शस्त्र असत, दारुगोळा राहत असे, शिवाय तोफा सुद्धा राहत असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा या ठिकाणी भारतात जहाजे सुद्धा बांधत असत. काही जहाजे पोर्तुगालमधून येत असत तर काही जहाजे पोर्तुगीज स्वतः भारताच्या या किनारपट्टीच्या प्रदेशात बांधून घेत असत. आणि जहाजे बांधण्यासाठी आवश्यक असणारं उत्तम आणि टिकाऊ सागाचं लाकूड, साग वृक्षाचं लाकूड भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे त्यांनी या प्रदेशात वसई, गोवा आणि दमण या प्रदेशामध्ये जहाज बांधणीच्या उद्योगाला सुद्धा सुरुवात केली. पोर्तुगीज आरमारातील सैनिक हे काही भारतात निवडले जात नव्हते. हे पोर्तुगाल सैनिक पोर्तुगाल या देशातूनच पाठवले जात असत आणि नंतर ते भारतात येत असत. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या ज्या नाविक लढायांमध्ये काही सैन्याने आपला पराक्रम दाखवला, या लढायांमध्ये डच आणि इंग्रजांनी पुढच्या काळामध्ये पोर्तुगीजांचा पराभव केला. डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीज जहाजांवर आक्रमण करून त्यांच्यातनं जे संघर्ष झाले या संघर्षांमधून हळूहळू पोर्तुगीजांचा पराभव केला. मी ज्याप्रमाणे तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अपवाद वगळला तर इतर कोणत्याही राजाकडे, इतर कोणत्याही सत्तांकडे स्वतःचं असं आरमार नव्हतं, जहाजे नव्हती किंवा नाविक सामर्थ्य नव्हतं. आणि त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीय सत्तांना खूप अवघड बनत चालले होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्याला नक्कीच प्रशंसनीय वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी नमूद करून ठेवलं होतं की भारताला धोका हा समुद्राच्या मार्गानेच राहील. हिंदवी स्वराज्याला असलेला धोका हा जहाजाच्या समुद्राच्या मार्गानेच राहील आणि म्हणून इकडच्या बाजूने रक्षण करण्यासाठी आपला आरमार सुद्धा शक्तिशाली असलं पाहिजे, हा विचार महाराजांनी त्या काळात मांडून ठेवला होता. पोर्तुगीजांचं हे जे आरमार होतं या आरमाराच्या बळावर त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं. पोर्तुगीजांनी जो व्यापार केला
तो मोठ्या प्रमाणावर व्यापार करून त्यांनी आपल्या देशाला प्रचंड आर्थिक संपत्ती मिळवून दिली. आपल्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या व्यापाराविषयीचं वर्णन आलेलं आहे. माहित आहे का तुम्हाला, या एका सदरात, आपल्या 12वीच्या ज्या नवीन पाठ्यपुस्तकात हे सदर आलेलं आहे, या सदरात त्याची माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या नवीन पाठ्यपुस्तकात माहित आहे का तुम्हाला, या सदराखाली पूर्ण पाठ्यपुस्तकात तुम्हाला अनेक ठिकाणी खूप नवीन नवीन आणि छान छान माहिती उपलब्ध होणार आहे. आपण नक्की ती अनुभवावी आणि ती आपल्या संग्रही असावी असं मला वाटतं. बघा, पोर्तुगीजांच्या व्यापाराविषयीची अधिक माहिती या ठिकाणी आलेली आहे की सुरुवातीला ज्यावेळेस वास्को द गामा 1498 साली भारतात उतरला, त्यावेळेस तो कालिकत या बंदरात उतरला आणि कालिकतचा त्या काळचा राजा झामोरिन याच्या दरबारात तो गेला. झामोरिन याने वास्को द गामा बरोबर पोर्तुगालच्या राजाला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्याने लिहिलं की आमच्या राज्यात म्हणजे भारताच्या भूमीत दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जडजवाहीर यांची खूप विपुलता आहे, समृद्धी आहे, मोठ्या प्रमाणावर हे उपलब्ध आहे. तसंच आपल्याकडून सोने, चांदी, पोवळी हे जे जिन्नस आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू आम्हाला मिळाव्यात. आमच्याकडून आम्ही तुम्हाला मसाल्याचे पदार्थ देऊ, तुमच्याकडून सोने, चांदी आणि पोवळी सारख्या मौल्यवान वस्तू आम्हाला मिळाव्यात, अशी आमची इच्छा आहे. असं कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामा बरोबर पाठवलेल्या पत्रात पोर्तुगालच्या राजापर्यंत हा निरोप पाठवला. कालिकत आणि कन्नूर या ठिकाणाहून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगाल या आपल्या मायदेशात विकला आणि त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परत भारत ते पोर्तुगाल या प्रवासात त्याचा जो खर्च झाला, त्या खर्चाच्या रकमेच्या दुप्पट नाही, 5 पट नाही, 10 पट नाही, तर 60 पट, हो 60 पट किंमत वसूल केली. एवढा प्रचंड पैसा वास्को द गामाने त्याच्या या पहिल्या सफरीतून मिळवला. यावरूनच तुम्हाला अंदाज करता येऊ शकतो की या पोर्तुगीजांनी भारतात आपल्या वसाहती स्थापन करून व्यापाराला प्रोत्साहन का दिले असावे. मोठ्या प्रमाणावर या व्यापारातून त्यांनी हळूहळू पैसा कमवायला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी भारतात फक्त व्यापार केला असं नाही, तर भारतात आल्यानंतर वसाहती स्थापन केल्यानंतर त्यांनी भारतातील साधन संपत्ती सुद्धा ओरबडायला सुरुवात केली. आपल्या वसाहती स्थापन केल्यानंतर त्यांनी आपली संस्कृती, आपला धर्म, आपली भाषा सुद्धा भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्मोपदेशक, ख्रिस्ती मिशनरी सुद्धा भारतात आणायला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माच्या व्यतिरिक्त इतर धर्मांची प्रार्थना स्थळे बांधण्यास किंवा दुरुस्त करण्यास थेट बंदी घातली. बघा, पोर्तुगीज लोकांची हिंमत इथपर्यंत वाढली की ज्या स्थानिक लोकांची मंदिरं होती, प्रार्थना स्थळं होती, ती हिंदूंची असोत वा मुस्लिमांची असोत, त्यांच्या दुरुस्तीला किंवा नवीन तशी प्रार्थना स्थळं बांधण्याला त्यांनी सरळ सरळ बंदी केली. फक्त ख्रिस्ती धर्माची प्रार्थना स्थळं बांधता येतील असा एक हुकूमच त्यांनी काढून टाकला. शिवाय त्यांनी इतर धर्माच्या उत्सवांना, सणांना आणि इतर काही लग्न समारंभ वगैरे असतील असे इतर धर्माच्या कार्यक्रमांना सुद्धा आपल्या प्रदेशात बंदी घातली. म्हणजे भारताच्या स्थानिक जनतेला स्वतःच्या धर्माच्या कार्यक्रम करायला सुद्धा आता बंदी घालण्यात आली. म्हणजे पोर्तुगीजांची भारतातील सत्ता किती प्रबळ होती हे यावरून आपल्याला कळेल. एवढंच नव्हे तर स्थानिक भाषेची सुद्धा त्यांनी गडचेपी करायला सुरुवात केली. पोर्तुगीज लोकांची भाषा, पोर्तुगाल भाषा इथं कशी रुजवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिवाय जे लोक पोर्तुगीज भाषा स्वीकारतील, ख्रिस्ती धर्म स्वीकारतील, पोर्तुगाल लोकांची संस्कृती स्वीकारतील आणि आपला जुना
मूळचा धर्म सोडून धर्म बदल करतील, धर्मांतर करतील, अशा लोकांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. जे लोक असं करतील त्यांना फुकटात नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी असं धर्मांतर करून घेतलं. आणि अशा प्रकारे पोर्तुगीज लोकांनी आपल्या वसाहतीमध्ये ख्रिस्ती धर्माचं प्रचार आणि प्रसार सुद्धा केला. त्यांनी सुरुवातीच्या काळात गोव्याला मुक्त बंदराचं स्वरूप दिलं आणि त्यामुळे आशिया खंडातील देशोदेशींचे व्यापारी गोव्यात येत असत. मित्रांनो, पोर्तुगीज लोकांनी या अनेक वसाहती स्थापन केल्या असल्या तरी त्यांनी किनारपट्टीच्या प्रदेशातच आपला जास्त जम बसवला आणि त्यातल्या त्यात गोवा या प्रदेशात पोर्तुगीजांची सत्ता ही दीर्घकाळ राहील. इंग्रज भारतात आले, 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य देऊन ते पुन्हा आपल्या मायदेशी निघून गेले. पण या काळाच्या व्यतिरिक्त पोर्तुगीज लोकांनी इंग्रजांच्या आधी भारतात एंट्री केली, आगमन केलं आणि इंग्रजांनी भारतात 1947 साली स्वातंत्र्य दिलं तरी पोर्तुगीजांनी गोव्याला 1960 पर्यंत सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. म्हणजेच 47 पासून पुढच्या अनेक वर्ष सुद्धा गोवा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. गोवा मुक्ती संग्रामानंतर तो हळूहळू 1961 मध्ये स्वतंत्र झाला. म्हणजे इंग्रजांपेक्षा एवढा जास्त दीर्घ काळ पोर्तुगीज लोकांनी भारतात आपल्या वसाहती स्थापन करून ठेवल्या आणि प्रचंड प्रमाणावर आर्थिक लूट केली. पोर्तुगीज लोकांच्या भारतातील वसाहतींविषयी आणि त्यांच्या भारतातील वसाहतवादाविषयी आतापर्यंत आपण जी माहिती मिळवली ती मला असं वाटतं आजच्या या आपल्या प्रकरणापुरती पुरेशी आहे. मला असं वाटतं की पोर्तुगीज लोकांच्या या वसाहतवादाविषयी आपल्याला या व्हिडिओतनं नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल.